मग कसं आहे तांबड्या पांढऱ्याचा विषय. जय श्रीराम मित्रांनो, सगळ्यात आधी दादाचा बर्थडे असल्यामुळे सगळ्यांनी बर्थडे विश करायला विसरू नका. मग काय मी दादा निघालो होतो जेवणासाठी. पप्पा आणि भैया आधीच पोहोचले होते. मग काय आम्ही इकडून गेलो. मस्त ऑर्डर दिल्यानंतर पांढरा रस्सा आला. त्याचा आनंद घेऊपर्यंत थोड्याच वेळात लगेच आपले जेवणाचे ताटे आले. मग काय मस्तपैकी आपण तांबड्या पांढऱ्यावर ताव मारला. मस्तपैकी जेवणाचा आपण आस्वाद घेतला आणि तिथनं आपण मग संध्याकाळी जाणार होतो साईटवर, कारण की साईटवर होणार होता दादाचा बर्थडे. मग काय मी आणि दादा संध्याकाळी आवरून निघालो साईटवर जाण्यासाठी. भैया काय पहिला साईटवर गेल्यानंतर बघतोय तर काय दीपक भाई तिथं बिर्याणीची तयारी चालू होती, कारण की आज बर्थडे म्हणलं काय बिर्याणी तर असतेच, विषयच नाही. मग काय बिर्याणीची तयारी चालू होती. मस्तपैकी चिकन शिजणं चालू होतं. तेवढ्यात केक पण आणला. केकचा वगैरे मस्तपैकी आपण एक बारीक व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर मग काय दादाला बसवलं केक कटिंग करण्यासाठी. तोपर्यंत मग सगळ्यांना एकदा आपल्या कॅमेऱ्यात घेतलं. जेवढे होते तिथं केक कापण्यासाठी सगळ्यांना कॅमेऱ्यात घेतलं आणि मग दादाला म्हणलं काप तू केक. मग केक कापला. त्याच्यानंतर आपण मग काय सगळ्यात आधी मीनन भाई आणि त्याला केक भरवला. सगळ्यांनी एक एक करून केक भरवला. मस्त एक ग्रुप फोटो घेतला आणि मग आपण बसलो बिर्याणी खाण्यासाठी. मस्त आपण घेतला त्या बिर्याणीचा आस्वाद. जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.